हबीबी गो टू मला पावरे गण थांबरे मला पावरे दूर राहील गड्या माझा कावरे परदेशात धळला टावरे गण थांबरे मला पावरे गण थांबरे मला पावरे दूर राहील गड्या माझा कावरे परदेशात उधळला टावरे. गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी चाललेलो आहे कॉलेज ट्रिपला. तर यो एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे. त्याची माहिती आहे मला व्हिडिओ बनवायला भेटते का नाही भेटते, पण जितका भेटेल तितका मी ट्राय करेल बनवायचा आणि सांगायचा. जसं का मित्र थोडंफार आहेत त्यांचे पण आम्ही चालू तर आता यो मित्र आहे ते आपण चाललेलो खूप म्हणलं आपल्या तर वलकी कोणशी नाही आहेत याची जामत नाही नाही आमचा मिनी ब्लॉग पण येईल गाईज, तुम्ही फक्त बघत राहा. 100% येणार. तर आता मी आलेलो 6 वाजता, यावेळी आधी सांगलं मला 6ला मयूरनी. आता काय तू मावशीशी गेलो आणि मावशीशी कशी तिचा आपला यो फोन नाही केला याने. तर आता कधीला निघणार आहेत त्या माहिती नाही. पुरी दाखवते चांगलं दाखवते. तर आता कितीला निघणार आहे त्या माहिती नाही. थर्ड टाईमला निघणार आहेत. तर आमची बघू शकता ही ट्रिप आहे. तर फोटो कुठे आहे? फोटो कुठे आहे? कुठला? हां, तर यो मेन माणूस आहे ट्रिपचा. यानी म्हणजे सर्व नियोजन करणारा हा आहे आणि शिव नको देवा रे ब्लॉग. तर आपले पूर्ण नियोजन याच्याकडनं आहे आणि मेन माणूस हा आहे. सगळं कागदपत्र याच्याकडं सगळ्यांचं. कोण काय गेलं तर याच्यावर येणार आहे. हा देत आहे. तर तुम्हाला दाखवते पुढं काय होतं. बघा इतकी माणसं आहेत सगळीजणं आणि ही कुठली आहेत ती मला माहिती नाही. ही आमची कॉलेजची आहेत, ही वर्गातली आहेत. हा आणि आता कोणाच माहिती नाही. हे सर्व वर्गातले आहेत मित्रमैत्री आणि हे सर्वजण बाहेरचे आहेत. म्हणजे TY BYचे सर्वजण मिक्स आहेत आणि पूर्ण सर हे आमचे सर आहेत. तर बघू शकता. तुम्हाला जे काही दाखवायचं असेल ते पुढं मी दाखवायचा प्रयत्न नक्की करेल. आता कुठं जाणार ते माहिती नाही मला. पहिला पॉईंट कुठला आहे ते माहिती नाही, ते मला नंतर समजेल. तर हा पूर्ण कॉलेज खाली आहे. रात्रीच्या टायमाला मी पहिल्यांदा कॉलेजला आलो आहे. कधी रात्रीच्या टायमाला आलो नाही न. आता आमची मंडळी तिकडे गेली, मला बोलवतात तिकडं इकडे ये, त्याच्यामुळे मी तिकडे चाललो आहे. काय हे मला माहिती नाही. चला. कॅन्टीन आहे पण सामसूम झालं आहे रे संध्याकाळच्या टायमाला. कॅन्टीनमध्ये सगळी माणसं आमची सगळ्यांची. भाई युआर नॉट यांचा नाश्ता कसा झाला नाही त्याची मला बोलवला इकडे. बघू आहे जेवण झालं नाही वाटतं. जेवण केलं म्हणे स्वतः. तुम्ही जेवण नाही आले घरची? काय जेवण नाही आलंस? तर इथं सर्व जेवतात. आपला जेवण बिवण सर्व काही झालेलं आहे. आपल्याला फक्त जायचं नाही झोपायचं आहे तिथं. तर इथं काही करण्यासाठी काही नाही. संध्याकाळच्या टायमाला कोण नाही बघू शकता. अख्खा पूर्ण बाईन खाली आहे. इथं सगळं बघण्यासारखं दाखवण्यासारखं काही नाही. तर आपल्याला डायरेक्ट तिकडं दाखवू. चला. आता 5 जण आहात बघू शकता. आता आम्ही झालेलो आहोत कॅन्टीनमध्ये. कॅन्टीनमध्ये पूर्णपणे वेगळी मंडळी आहे आमची. आम्ही बेकार माणसं माहिती आहे ना. आम्ही सगळं असं ब्लॉग टाकणार आहोत. आता माहिती आहे काय लोकांना आलेलो आहोत तरी ब्लॉग करतो, कारण आज नाही आपण बेकार माणसं माहिती आहे. काय व्हायचा ब्लॉगिंग करायचा, जे हसेल ते दाखवायचा. कोणा नाही दिसली तरी चालतील पण ब्लॉग पडला पाहिजे. ही माझा शब्द आहे तुमचा. 100% 101% मी तुम्हाला सांगणार आहे का ब्लॉगिंग करणार नाही. इथं आपली मंडळी माहिती आहे मंगशीची खात होती, ते अजूनसुद्धा खात आहेत. त्यांचं खाणं अजून होत नाही. मला एक समजत नाही. अर्धा 1 तास झाला खातात. पोट आहे का हजाम आहे? कधीपासून जेवतात अजून जेवण होत नाही यांचं. तर ही कॅन्टीन आहे. कॅन्टीन खास आमच्यासाठी ओपन ठेवलेली आहे, कारण की ज्यांना भूक लागली भीक लागली त्यांना म्हणजे खाऊ शकता. नाही आमचा माणूस इथं पुन्हा एकदा गेलेला आहे. गाईस काय मागवलं असं नाही. मी नाही काय मागवला, मला उपवास आहे. मी घरची जेवण आल्यावर मस्त. तर गाईस बघू शकता लवर भेटत नाही, त्याच्यामुळे लवरसाठी उपवास दिलेला आहे. याऊ काय बोलणार काय बोलणार आम्हाला? लवरसाठी उपवास काहीच करत नाही. इथं सगळी मंडळी खात आहेत. घेणं चाललंय. खातोय रे बाबा. दाखव कसं आहे. कोणी बनवलंय? स्वतः तुला हाताने बनवलं. तर काही तिने काहीतरी बनवलेलं मग कशी. तिने काय नाही बनवलं, मम्मीने भाकरी बनवून दिले. हे पूर्ण ठीक आहे. मग कशी बोलली मला वजरी स्वतःने बनवलं ना. आता वजडी आता बोलते का म्हणून बोलतं घरची आणला बोलतं. बघलं काहीच पोरी किती खोटा बोलतात, तोंडावर खोटा सांगतात. तर काही मी जास्त नाही काय
जेवलेलो आहे. अरे कितीला नाही माहिती आहे ना, तुम्हाला दाखवते. चला. त्याचं कारण मी आता काय सांगू, कारण आपण सकाळी पोहोचणार आपली त्यामुळे ती लोक कशी दर्शन घेण्यासाठी कुठे गेला? जुन्या मॅडम आलेल्या आहेत बघू शकता. फुंड्याला होते त्यांना माहिती असतील, फुंड्याला होत्या. या इकडे कशा आल्या माहिती नाही. आम्हाला सांगितलेला होता का येणार नाही ना, स्वतः सांगला आता हे आलेले आहेत. येऊ तुझं काय मत आहे? हे आपल्याला बोलायला खूप नाही हॅपी आहे मी आलेत मॅडम. तुम्ही हे असं खोटे बोलले याच्याबद्दल काय बोलणार? बघला, खोटा सांगून गेले. आधी बोलले नाही येणार, नंतर बोलते येईल. हे मॅडम लोकांवर कधी विश्वास ठेवू नका. कधी खोटं सांगताना बघू शकता. आधी आम्हाला सांगितलं आम्ही नाही येणार, नंतर सांगतात का आम्ही येणारच. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजू शकता का ती खोटं सांगलेलं आहे. जाऊ दे, आपण काय बोलू शकत नाही. धन्यवाद. नंतर सांगते तुम्हाला काय दाखवायचं असेल त्या. बघू शकता नुसता फोटोशूट संपलं नाही. माझाच कॅमेरा भेटतं सगळ्यांना. सर आता बोलवतं तिथं. रिमोट कुठला? याचा रिमोट. हां हाय चल. तर फोटो संपत नाही सगळ्यांचा. इथं बघू शकता सर बोलवलं. इतकी सगळी मंडळी आहेत, सर आहेत, मॅडम आहेत, कोण आहेत माहिती नाही. चला तुम्हाला नंतर दाखवते काय करून. तशी बघू शकता नुसता फोटो भाई संपायचं नाही सगळे घर हे पोरी माहिती आहेत ना भाई. 2 तास झालं फोटो चालू आहे, अजून त्यांचा फोटो संपत नाही. आमचा सर पोरींचा फोटो संपायचा नाही ना कधी. नाही हे या जन्मात तरी समजणारी गोष्ट नाही. सगळीकडे फोटो लागतात बाबा. या क्षणापासून एक फॅमिली म्हणून सोबत चाललं. 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा बाहेर जातो, आपल्या ग्रुपमध्ये फक्त 8 बॉईज आहेत, बाकी सगळ्या गर्ल्स आहेत. म्हणजे 38 मॅडमसह गर्ल्स आहेत असं आपण म्हणू. आमच्यासाठी मॅडमसुद्धा गर्ल्समध्येच येतील, कारण त्या तुमच्यासारख्याच विद्यार्थिनी होत्या, पण आता नाव सी इज अ टीचर. ओके. आणि बॉईज 8 आणि आम्ही 3 मेल 11 जण होतात. आपण संपूर्ण प्रवासभर कोणाच्याही व्यंगावर हसणार नाही. म्हणजे एखादा आंधळा असतो, अपंग असतो, गरीब असतो, एखादा तृतीयपंथी भीक मागतो, त्याची भीक मागण्याची पद्धत वेगळी असते. आपण अजिबातच कोणाच्याही व्यंगावर हसायचं नाही, कारण आपण निसर्गाने खूप चांगले बनवलेलं आहोत. बरोबर की आपल्याला काळजी करणार, कारण आपण हसल्यानंतर समोरच्याला राग येत असतो. तो राग त्याला आला नाही पाहिजे. उलट गरज पडली तर आपण त्याला मदत करणार. आलं लक्षात? मदतीची आवश्यकता आपली पडणार नाही कुणालाही, आणि आपण एन्जॉय करायला चाललो आहे. त्याच्यामुळे आपण असा एखादा प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही की जेणेकरून तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपला अर्धा-पाऊण तास जाईल. ओके. असं झालेलं आहे पूर्वीच्या याच्यामध्ये, म्हणून आपण ते करणार नाही. एखाद्या परक्या माणसानं, एखाद्या स्त्रीनं, एखाद्या मुलीनं आपल्यावर टॉन्ट मारला, सोडून द्यायचं असं. ऐकलाच नाही, त्याचा इम्पॅक्ट काय होतो? त्याला त्याचा अपमान वाटतो. अरे आपण उगाच बोललो, हा अपमान होतो हा त्याचा त्याला, म्हणून ते ऐकलंच नाही. कारण आपलं शेड्यूल इतकं टाईट आहे. आपण निघणार होतो 9ला, आता निघतो 11ला. बरोबर की नाही? उद्या सकाळी पोहोचल्यानंतर आता मी बॅगा बघून घाबरलो. असं बॅग खोलली आणि परत लावायची म्हटलं तर मला वाटतं दिवसच जाईल. पण चांगलं केलं तुम्ही, सोबत आणलेलं आहे. होप की तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आणल्या असतील. आपल्याला चादर लागू शकतो, बेडशीट लागू शकते एक्स्ट्रा, ते असावं. बाकी आपल्याला आभूषणांची अजिबात आवश्यकता नाही. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ही आहे, वैष्णवी लिसन मी केलं. यू आर अ लीडर ऑफ द ग्रुप. ओके. म्हणून तुला एव्हरीवन इज लीडर. आम्ही 2-4 मुलांना लीड करायला याच्यासाठी सांगितलं की ते तुमचे सुख आणि दुःख हे दोन्ही आम्हाला सांगतील. एखाद्याला काही त्रास झाला तरी त्यांच्याकडनं आम्हाला कम्युनिकेट होईल, म्हणून ते 4 ऑब्झर्वर तुमच्यासाठी आम्ही नेमलेले आहेत. ओके. कोण तुमची सर्वांचं लीड करेल? कॅमेरा हे सगळ्यांना फोटो असतात. तुला काय शोधायची गरज नाही. चालत घरी येईल, चिंता नाही. ओके. सो 2-3 गोष्टी फॉलो करून मजा करायची. गणपती बाप्पा मोरया.
दत्तक घेते तुला हम आ रहे की नाही व्हिडिओ मॅडम तुमची सीट मी पकडून ठेवली आहे. पण आता पोहोचलेलो गणपतीपुळेला. तुझा एक्सपिरियन्स काय होता? वाट लागले येता येता आता आलोय तुझी गणपतीपुळेला. काय वाट लागली? तू तर मस्त पोरींच्या साईडला बसलेला होता. तुला कुठली वाट लागली मला समजत नाही. आता मी तिचं नाव नाही घेऊ शकत आता, पण तुझी कुठली वाट लागली? मी पण नाव नाही घेऊ शकत आता, माझी नवीन वहिनी आहे तिथं. आता मी घेऊ शकत नाही. तर दोघांचे पण मजबूर आहेत. मी आता दोघं पण बोललो सारखे आहेत, मी आता नाही बोलू बोललो शकत. असतो. तर आता आम्ही आलो गणपतीपुळेला बघू शकतो. सगळेजण कंटाळली गाडी बसून आणि आमची गाडी काय झाली काय माहिती, भीक मागायला आम्हाला टाकून ना. याच्यानंतर आमचं हॉटेल कंचं आहे काय कंचं आहे काहीच सांगितलं नाही अजून. सर गेलं डायरेक्ट उतरून. म्हणजे आता बोलू तर बोलू काय, म्हणजे काहीच नाही. सरांनी सांगितलं म्हणे उतरायचं काही नाही. सगळीजण उतरली आणि सर सांगतील चला बरं परत बसा. मग काय करायचं? तुझ्या आयटमचा मॅच झाला काय बोलू? माझी हाय कोण अरे ती पहिलीवाली कोणचं माझी नावं नको घेऊ फुकटच्या याच्या बहिणं. मला काय बोलली सांग? वाटतं रिटर्न जाणार आहे बस. चल त्याच्या बहिणं आपल्या अंगावर टाकायचा नाही हो. बघा बॅग घेतल्या ना आम्ही पोरा फक्त 8 जण आहो. बाकी मला वाटतंय 35 पोरी आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला थोडा लफडा आहे का आम्हाला कुठं जायचं आहे त्याच माहिती नाही. तर आम्ही आता पोरी गेल्या तिकडंच चाललो. आम्हाला घेतला तर बरा, नाही तर मी ना बाहेर झोपायला लागेल. कारण सगळ्या पोरी आम्हीच पोरं 4-5 जण 8 जण टोटल 8 जण फक्त. आता आपण कुठं चालून आम्हालाच माहीत नाही, पण चालून चला. आम्हाला भिकमंगांसारखं हाकलवलं आहे. आम्हाला सांगलं तुमचं तुम्ही बघा बाहेरला काहीतरी करा. बघूया आम्हाला कुठं आहे काय माहीत नाही. आम्हाला देणार आहेत का नाही देणार नाही तर आपल्याला पण बाहेरला करायला पाहिजे. इज्जतच नाही ठेवत. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळची या अशा उपक्रमाला लागली आंघोळीसाठी आम्हाला वनवाड फिरायला लागतं. खाली डायरेक्ट बोलल्या इथं तुमचं कामच नाही बोलतं खाली जा. काय सर ये रिटर्न बोलवलं आपल्याला हॉलमध्ये करू आपण. राईस या मला एक कशी बशी भीक मागत रूम दिलेली आहे फायनली. तर तुमचं तुम्ही एक रूममध्ये काहीतरी करा. इकडं पोरींचा दिला आहे. ती एक पोरींना रूम दिली. 2 रूम दिलेले आहेत. 2 का 3 रूम पोरींसाठी आहे. 1 रूम फक्त पोरांसाठी दिलेली आहे आणि 1 रूममध्ये फक्त 2 बाथरूम आहेत. आणि म्हणजे आता आमचं वांदे होणार आहेत. आम्हाला ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे. आणि व्ह्यू बघू शकता सकाळचा व्ह्यू हे पद्धतीचं आहे. सोबत आपण काय बोलणं ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो फ्रेश बिश होतो. त्याच्यानंतर ते काही दाखवासारखं काही नाही. हे मॅडम बिडमचा त्याच्याकडनं अंगबली करतात आणि थोपार आहे मी यांचे थोपारा बघून महिने जाऊ दे. हे कोण च बहीण गण्या भाऊ टाका. अरे खूप झाली. शेंगदाणे नाही टाकले का? का बस अशा प्रकारे आमची सकाळ झालेली आहे. बघू शकता सगळ्यांचं सरांचं भाषण ऐकून आमची सकाळ झालेली आहे. तर आता इथं सगळ्यांना सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आम्हाला वाटलेलं का बसमध्ये नेणार आहे. तर त्याच्यानंतर आम्हाला समजलं का आम्हाला चालत नेणार आहेत. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं, पण आपण बोलू शकत नाही. सगळी माणसं बघू शकता पुढं गेलेले आहेत. आम्हीच पाठी आहोत. पाठी कशासाठी आहेत तर ब्लॉग बनवण्यासाठी ब्लॉग पाठी राहिलेलो आहोत. अतिशय
काय बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही सध्या. चला आपण तिकडे जाऊ. तिकडे काय भेटते तुम्हाला बघण्यासाठी, सांगण्यासाठी ते तुम्हाला दाखवतो, बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो. आता आमचा मयूर चित्ते बसमध्ये गेलेला आहे. कशासाठी गेलेला आहे ते माहीत नाही. सर्व कामं मयूर चित्ते करत आहे. सरांची कामं मयूर चित्ते करते का माहीत नाही मला. जाऊ दे, तर येईल त्याच्यासोबतच मग आपण निघू पुढे ना. जिथं ब्लॉग बनवायची परमिशन असली तर तिकडं करू. चला. मी एक बघला नोटीस केला, आपल्याकडं लाल माती नसते, टाकायला लागते. म्हणजे खरं ऑलरेडी लाल लाल आहे सगळं. बघू शकतो अजून एक तुम्हाला दाखवते. आपल्याकडं धूळ उडतं काली, त्यांच्याकडं लाल धूळ उडते. म्हणजे धूळ उडतं सगळेच खरं, पण त्याचा कलर लाल. बघा सगळीकडं तुम्हाला लाल लालच दिसतं. त्यांनी दिसते का नाही माहिती नाही, पण सगळं लाल 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 रेड कलर पूर्ण. भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. हक्का गाडी माझ्या कोकणचो नसतो नाग मोडी. कारी नये वा पशी नये वा नाही तर सुसाट आगीत गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. नाटकवलं असं वाटतं नाही तुला? झाली नाटकवलं वाटतं नाही तुला? तिकडची एंट्री बंद आहे, तिकडची ते साईडची एंट्री चालू आहे. तर म्हणून बघू शकतो सगळे कशी बघतात. मंदिर तुम्हाला दाखवते बघा. तर काही आम्हाला 3-4 किलोमीटर चालवलं आहे. कॉलेजची सहल आहे का शाळेची सहल आहे त्या समजत नाही. सगळीकडे नुसतं चालत घेतात. 2, 3 किती वेळा चालवला. या मॅडम बोलता आमच्या, त्यांना रस्ता नाही माहिती, काय नाही माहिती. आधी दुसऱ्या साईडला नेलं, नंतर वेगळ्या साईडला नेलं. या कमलाबाई सगळीकडे नडते आल्यापासून. कधीपासून नुसतं चालून दमलो. 3 किलोमीटर मला वाटते चालवलंय. रस्ता वेळा माहिती नाही. जिरली आमची. जितकं खावायला दिलं नाही तितकं चालायला लागलं. चला तिकडे काय असेल ते दाखवते तुम्हाला. मला माहीत नाही कुठं चालू. मी बोलले पण सतीश दादाला चला जाऊन किती वेळा नेते मला. आपण गगनगिरी महाराज मंदिरला गेलेलो आतमध्ये. पूजा करून जाते तुमच्या बाजूला अरे सगळेजण सरांचा एक छान फोटो घेऊया. नवीन आणू
लगेच लगेच कामात आहे नुसतं फोटो पाहिजे दिला फोटो परत लगेच गेली पाहिजे. तर गाईस आता आम्ही आलेलो आहोत कुंकेश्वर इथं. कुंकेश्वर इथं ना आता आम्ही जाणार आहोत याच्या सीटवर मी बसलो होतो ना हां. तिथे पाण्याच्या बॉटल हां आणतं सर आल्यापासून असे कामं सांगतात सर बहिणी काय बोलत आहे ब्लॉग बिग चालू आहे तेव्हा बघत नाही सर बहिणी फोटो सांगतात कधी कामं सांगतात कधी बिसलरी आणि काय बोलायचं भाई वलकी जास्त करू नका लफडा होते. तर आता कुंकेश्वरचे दर्शन बिर्शन केलेलं आहे आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहोत बसच्या आत कोकणला मालवण मालवणला एकच तो काहीतरी आता मालवणशी आपण आज वस्ती आहे आणि त्याच्यानंतर उद्या सगळं काही आहे ते तुम्हाला दाखवते. आता आम्ही आलेलो आहोत मालवणमध्ये जेमतेम एंटर केलेलं आहे. हे आमचं हॉटेल आहे न सर्व मुली आतमध्ये गेलेल्या आहेत आणि सर बी आम्हाला थांबवलेलं आहे 8-9 जणांना न सर आता काय माहिती आम्हाला का थांबवलं आहे न सगळ्यांना रूम बिम दिलं न पोरा बोलतं थांबा जरा. तर बघू काय सीन आम्हाला भाई आपल्याला काय घरून द्यायचं तसे देता रूम का बहीण रस्त्यावर झोपतो सर काही समजा नाही. गाईज बघा मला वाटलेलं तसंच झालं सीन. इथं सगळ्यांना पोरींना रूम दिलेत आणि आमचं रूम वेगळ्या साईडला आहेत. आता दाखवते तुम्हाला रूम गेल्यावर. आता आम्ही 8 जण आहोत. 8 जणांसाठी किती रूम आहेत 1 रूम आहे 2 रूम आहे का मला हॉलमध्ये झोपवतात ते तुम्हाला थोडेच टायमानं माहिती पडेल. तर आता सगळी पोरं बघू शकता पुन्हा एकदा बसमध्ये चाललेले आहेत कारण की आमचं रूम लांब आहेत. तर आपल्याला समजेलच लोकेशनवर पोचल्यावर का रूम कट आहेत. कारण तुला काय वाटतं रूम चांगलं असतील. अरे बघायला लागला तर भाई हे बघून तर वाटतं त्यांचं भारी आहे पण आपला काय असेल सस्पेन्स आहे. तर गाईस चला आपण आपल्या रूमवर जाऊ समजेल कुठं आहे. आता पूर्ण खाली झालेलं बघू शकता 8 पोरात फक्त त्याच्यामुळं सगळं खाली खाली वाटतंय. बाकी सगळ्या पोरीस आहेत कुठे आपले कोण जाऊ दे. चला आपले रूमवर आता हॉटेल आहे बघू शकता 8 जणांसाठी 3 रूम बुक काय बोलायचं फक्त पोर असतात तिथं बाकी कोण नाही. हे बघू शकता ही आपली मंडळी सगळं पोरे आलेलं आहेत. आज कांड करायचं आज भेटला आम्हाला आज वाट लावायची आहे सगळी पोरं असावं आम्ही. आता बघूया काय कांड करतो. फक्त पोरांसाठी घेतला येऊर अख्खा हॉटेल 8 जणांचं. मला 3घांसाठी रूम दिलेला आहे. यो पहिला माणूस जो जेवायला जायचं आहे तरी भाई पावडर लावते भाई आता वाजणार 11 माहिती आहे का तुला. मग आता 11 काय खतरा करणार का तिकडं जाऊन फ्रेश वाटलं पाहिजे ना. तिकडं सेट करायचं मग पावडर बिवडर होते न योही करायचे बहिणा याच्या बहिणा संडासाची पायाची संडासाची पायाची अवस्था बघा पहिला दिवस नाही बघा सगळा अनुभव तिघावी 2गावी सर काय हात नाही लावला नाही बघा इथेशी दिला चिव भरलाय या बघा या काय केला या भरला कसा भरला बघा आमची चुकी ना हॉटेलची चुकी. आम्ही आलो तो बोला फक्त भरला येऊ ये फालतू के गेले भाई आयो बोरान केला भाई ये अशी माणसं असतील ना कधी स्वच्छता राहू शकत नाही तुमच्या बोर असतं हिटर आहे पाण्याची आपली समाधी तुझी चिकटून म्हणजे. तर काही चला आता आपण जाणार आहोत जिथं पोरी आहेत तिकडं म्हणून हे 2 जण फ्रेश झालेले आहेत कारण की त्याशी पोरी बघणार आहेत 2 जण मला माहिती आहे. मी नाही फ्रेश झाली मी डायरेक्ट असंच जाणार आहे. तर आपण आता तिकडं भेटूया. तिथं काही दाखवासारखं नाही. चला यांची धोबारा काय दाखवायची नाहीये त्यात मध्ये जेवायला तर गाईस हे माणसांनी आपले जिंदगीचा वाटोला केलेला आहे ना आता इथं वाटोला केलेला आहे. तर गाईस आम्ही गेलो जेवायला पोरींच्या तिकडंच वाटतं भाईनी चावी घालवली. तर आता आम्ही चाललेलो आहोत परत गर्ल्स हॉस्टेल साईड. आता चावी बिवी चेक करायला चाललो तिथं भेटते का नाही भेटते वाटोला केलेलाच आहे. आता आम्ही 3घच चाललो भेटली तर भेटली नाही भेटली तर बाहेर झोपायला लागेल कारण पर्याय नाही आता. चला बघू. तर गाईज बघा ये माणसं सुधारायची नाही चाव्या शोधायला परत यावं लागलं आम्हाला. ये माणसं कधी सुधारायचं नाही सगळी काही झोपली नाही आम्हाला रिटर्न फेऱ्या मारायला लागतं.
ही माणसाची यायला 2-2, 3-3 फेऱ्या मारायला लागल्या यांची होय. सगळी माणसं झोपली बघा. रस्ता आम्ही काला आलो चावी शोधायला. त्या काय टाकली ती माहिती नाही. या माणसांनी काय या फिरलेलास माहिती तिथंच फिरलेलास का दुसऱ्यांसोबत फिरलेलास पहिले खरं. बहीण आता कशी भेटायची. त्यांनी जिंदगीत झंड केली ते एकदाची बहिणी फायनली भेटली चावी. नाही तर बहिणी बाहेर झोपायला लागला असतं आम्हाला. आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवर. पाण्याची बॉटल घेतली. चला बहुत दिसतं ना याची बहिणी रातचे.